बीडमध्ये वाल्मी कराडच्या समर्थनार्थ घोषणाबाजी झालेल्या मांजरसुंबा चौकात जरांगे पाटलांच्या फोटोला दुग्धाभिषेक। धनंजय देशमुख आणि मराठा समन्वयक गंगाधर काळकुटेंच्या हस्ते दुग्धाभिषेक। नाशिकमध्ये आरोग्य विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मोर्चा सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी आक्रमक। 38,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची मागणी। जिल्हा रुग्णालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा। गोंदिया नगर परिषदेच्या प्रभाग रचनेवर 33 जणांचा आक्षेप। अंतिम प्रस्ताव नगरविकास मंत्रालयाकडे पाठवण्यात आलाय। पुणे पालिकेच्या प्रभाग रचनेवरील हरकतींवर 11 आणि 12 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार। पालिकेकडून सुनावणीचे वेळापत्रक जाहीर। पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे सुनावणी पार पडणार। पावसाळ्यानंतर नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार। लाखो भाविक स्नान करणार। त्या तपोवन परिसरातील गोदावरी नदीचं पाणी दूषित। मात्र प्रशासनाकडून अद्याप तपोवनचा आराखडा न निघाल्याने गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा अद्यापही अनुत्तरितच। अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघात आमदार रवी राणांचा काँग्रेससह इतर राजकीय पक्षाला धक्का। काँग्रेससह इतर अनेक पक्षांच्या शेकडो महिला आणि पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा रवी राणा यांच्या पक्षात प्रवेश। सांगोल्यातील शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख यांची महूद गावाला भेट। पावसात भिजत त्यांनी दिली भेट। नंदुरबारमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शहादा तहसील कार्यालयावर मोर्चा। जनसुरक्षा कायदा आणि नवीन कामगार कायदा रद्द करण्याची मागणी। वर्ध्याच्या सेलूमध्ये दहेगाव केळझर रस्त्याची दुरावस्था। रस्त्याच्या पक्क्या बांधकामाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण। गोंदिया एनएचएम कर्मचाऱ्यांचा 23 दिवसांपासून बेमुदत संप सुरू। कंत्राटी कर्मचाऱ्यांचं नियमितीकरण न झाल्याने तीव्र संताप आणि संपामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडली। चंद्रपूर जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विवेक पेंढे निलंबित। परवानगी नसताना कामांचे कार्यादेश दिल्याचा ठपका। काहीच दिवसांपूर्वी कक्षात 20,000 रुपये लाच घेतानाचा व्हिडिओ झाला होता व्हायरल। पुण्याच्या दौंडमधील देऊळगावमध्ये खडी क्रशर बंद करण्याचा ग्रामसभेत ठराव। खडी क्रशरमुळे अनेक अपघात झाल्याचा शेतकरी संघटनांचा आरोप। खडी क्रशर बंद करण्याचं शेतकरी संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। भंडाऱ्याच्या दिघोरी मोठीमधील प्राथमिक आरोग्य केंद्राची दयनीय अवस्था। इमारतीच्या छताला गळती, परिस्थिती गंभीर। अनेक वर्षांपासून नवीन इमारतीची मागणी। प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही। रुग्ण तपासणी सुरळीत राहावी यासाठी संपूर्ण आरोग्य केंद्र ताडपत्रीने झाकलं। गोंदियातील नगर परिषदेच्या गाळ्यांवर खासगी मालकांचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न। 4 दुकानदारांनी नगर परिषदेची परवानगी न घेता गाळ्यांवर ताबा मिळवत दुमजली बांधकामास सुरुवात केली होती। घटना समोर आल्यानंतर गाळ्यांचं बांधकाम थांबवलं। परभणीत ठराविक कंत्राटदारांना काम न करताही कोट्यावधींची बिलं मंजूर केल्याचा आरोप। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुट्टीच्या दिवशी 14 कोटींची बिलं मंजूर केल्यानं कंत्राटदार संघटनेकडून कारवाईची मागणी। परळी अत्याचार प्रकरणी अंबाजोगाईत उपविभागीय कार्यालयावर निषेध मोर्चा। खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी। अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये पोलीस आणि शेतकरी आमने-सामने। पोलिसांचे बॅरिकेड हटवून शेतकरी संगमनेरच्या प्रांत कार्यालयाच्या आवारात घुसले। बाकड जनावरांचा प्रश्न गंभीर झाल्याने शेतकऱ्यांचं जनावरांसह आंदोलन। बीडमध्ये जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या विरोधात महसूल कर्मचारी आक्रमक। 1200 कर्मचारी सामूहिक रजेवर। कामकाज ठप्प। म्हणणं ऐकून घेता निलंबित केलेल्या या कर्मचाऱ्यांचं निलंबन रद्द न केल्यास बेमुदत संप करू असा इशारा। रत्नागिरीच्या लांजामध्ये डम्पिंग ग्राउंड हटवण्यासाठी मागील 27 दिवसांपासून उपोषण। प्रशासनाकडून अद्याप दखल नाही। ठोस पुरावा मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार। बुलढाण्यात शेतीच्या बांधावर शेतकऱ्यांचं आमरण उपोषण। अतिक्रमण केलेल्या शेतीवर हॉस्पिटल बांधण्यास शेतकऱ्यांचा विरोध। प्रशासनाकडे चुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी। बंजारा समाजाचा एसटीमध्ये समावेश करा। धाराशिव जिल्ह्यात बंजारा समाजाची मागणी। जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं निवेदन। जळगावच्या सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात मोठी उसळी। सोन्याच्या दरात तब्बल 1,700 रुपयांची तर चांदीच्या दरात 1,500 रुपयांची वाढ। बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार। उर्वरित बीड ते परळी वैजनाथ रेल्वे मार्गातील अडथळे दूर करून गतीने काम पूर्ण करण्याच्या अजित पवारांच्या सूचना। नेत्रावती एक्सप्रेस रेल्वे गाडीला आता राजापुरात थांबा मिळणार। मुख्यमंत्री फडणवीसांचं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र। राजापूर रेल्वे स्टेशनवर नेत्रावती आणि जनशताब्दीला थांबा देण्याची मागणी।
तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला 14 सप्टेंबरपासून सुरुवात. देवीची मंचकी निद्रा सुरू होणार असून नवरात्र झाल्यानंतर पूर्ण होणार. 22 सप्टेंबर रोजी पहाटे निद्रा संपुष्टात येऊन दुपारी 12 वाजता विधिवत घटस्थापना होणार. हातकणंगले तालुक्यातील तारदाळ गावाचा अभिमान उंचावला. शहीद जवान निलेश खोत यांच्या वीरपत्नी प्रियांका खोत जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या बळावर लेफ्टनंट पदावर विराजमान झाल्या. साताऱ्यातील वडगाव जयराम स्वामी येथील हुतात्म्यांना आदरांजली. 9 सप्टेंबर 1942 रोजी 9 क्रांतीवीरांना इंग्रजांनी बेछूट गोळीबार करत ठार केलं होतं. अमरावतीच्या मेळघाटातील 22 गावांचं विद्युतीकरण होणार. विद्युतीकरणासाठी 56 कोटी 41 लाख रुपयांचा प्रस्ताव तयार. चिखलदरामधील 14 आणि धारणीतील 8 गावांचं विद्युतीकरण होणार. नाशिक जिल्ह्यातील धरणांनी 100 गाठली. गिरणासह सर्व धरणं 100% भरली. पाणी आणि सिंचनाचा 2 वर्षाचा आता प्रश्न मिटला. पावसाळा अद्याप संपला नसतानाही गोंदिया जिल्ह्यात पावसाची दडी. जिल्ह्यात सरासरी 220.1 मिलीमीटर पावसाची तूट. पाऊस हुलकावणी देत असल्याने नागरिकांचा शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. वाशिमच्या चिखली पेडगाव रस्ता अपूर्ण अवस्थेत. तब्बल 3 वर्ष उलटूनही केवळ 300 मीटरचं काम रखडलं. पावसाळ्यात चिखलात फसलेल्या ट्रॅक्टरलाही बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांची होते दमछाक. जळगावातील केळी विकास महामंडळावरून शेतकऱ्यांचा सवाल. 100 कोटींची घोषणा, मात्र अजूनही महामंडळ कार्यान्वित न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर. सततच्या पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात. पावसामुळे सोयाबीन पिकावर अळ्या आणि इतर किडींचा प्रादुर्भाव. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण. जालन्यात महिला ग्रामपंचायत सदस्याच्या पतीला लाच घेताना अटक. घरकुल हप्त्यासाठी 3000 रुपयांची लाच घेताना अटक. जालना तालुक्यातील नेर येथे एसीबीच्या पथकाने पैसे घेताना रंगेहात पकडलं. डोंबिवलीत पोलिसांची मोठी कारवाई. आंतरराज्यीय टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. 106 सीसीटीव्ही तपासात गावठी रिव्हॉल्व्हर, सोन्याचे दागिने आणि चोरीची मोटरसायकलही केली जप्त. नाशिकमध्ये तक्रारी आधीच पोलिसांनी चोरीला गेलेल्या दागिन्यांचा शोध लावला. नाशिक रोड पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी. खबरी नेटवर्कच्या आधारे वृद्ध महिलेचे चोरी झालेले 15 लाखांचे दागिने परत मिळवून दिले. नागपुरात कुख्यात गुन्हेगाराला अटक करण्यात गुन्हे शाखा युनिट 4च्या पथकाला यश. मोहम्मद ओसाफर नावाच्या आरोपीकडून घरफोड्या करून चोरीला गेलेले सोन्या चांदीचे आणि हिऱ्याचे दागिने जप्त केले. सांगलीत विसर्जन मिरवणुकीत नाचण्याच्या वादातून तरुणाची हत्या. संशयितांच्या घरासमोर संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह ठेवत आंदोलन केलं. घटनेच्या निषेधार्थ अकली गाव बंद. रत्नागिरीच्या वाटत खंडाळामधील तिहेरी हत्याकांड प्रकरण. 3 संशयितांच्या पोलीस कोठडीत 4 दिवसांची वाढ. 4थ्या संशयिताची न्यायालयीन कोठडीत रवानगी. सांगलीमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत नाचण्याच्या वादातून तरुणाची हत्या. संतप्त ग्रामस्थांनी संशयिताच्या घरासमोर मृतदेह ठेवत केलं आंदोलन. घटनेच्या निषेधार्थ अकली गाव बंद. सांगली ग्रामीण पोलिसांनी तिघांना केली अटक. जालन्यात मित्राच्या हळदीत हातात खंजीर घेऊन रील्स पोस्ट करणारे दोघे ताब्यात. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. खंजीरसह मोबाईलही जप्त. गुन्हा दाखल. चंदनझिरा परिसरातील घटना. महाराष्ट्रासह गडचिरोलीतील संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी 7 महिन्यांपासून मानधनाच्या प्रतीक्षेत. दरम्यान एवढ्या महिन्यानंतरही केवळ एकाच महिन्याचं मानधन खात्यात वर्ग करण्यात आल्यानं निराशा.